नमस्कार, माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल जो तो आज लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण पाहतोय की हाय प्रोफाईल लढत या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली होती। विशेष म्हणजे आता ज्या मतदारसंघामध्ये मी उभा आहे तो म्हणजे आहे माहीम विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होती, ती म्हणजे मनसे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा मिळून एकंदरीत तिहेरी लढत या माहीम मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होती। सध्याचा निकाल संपूर्ण राज्यभरामध्ये जर आपण पाहायला गेला तर निश्चितच आपण पाहतोय की आघाडी पिछाडी ही आपल्याला पाहायला मिळत आहे। बहुतांश भागांमध्ये जर आपण पाहिलं तर अनपेक्षित निकाल सध्या पोस्टल बॅलेट मतदान ज्या प्रकारे झालं होतं त्यानुसार पाहायला मिळत आहे। त्यानुसार जर आपण पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे निकाल सध्या पाहायला मिळत आहे। मात्र सद्यस्थितीत मी आहे माहीम मतदारसंघामध्ये आणि माहीममध्ये ज्या प्रकारे आपण पाहत होतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जशी अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की ही सीट निश्चितच मनसे जिंकेल अशा प्रकारचा त्यांनी विश्वास व्यक्त केला होता। आणि आज सकाळी जर आपण पोस्टल मतदानाची आकडेवारी जर पाहिली, पोस्टल मतदानाच्या मोजणीच्या वेळेला जर पाहिलं तर निश्चितच अमित ठाकरे हे कुठेतरी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं। सध्या जर आपण पाहिलं तर या दादरच्या अँटोनियो डिसिल्वा या ठिकाणी मतांची मोजणी जी आहे ती सुरू आहे आणि या ज्या ठिकाणी मतांची मोजणी होत आहे त्या ठिकाणी संपूर्ण जर परिसर आपण पाहिला, या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात झालेले आहे। निश्चितच संपूर्ण परिसर हा पोलिसांच्या निगराणीखाली आहे। ज्या प्रकारे आपण पाहत असतो या ठिकाणी ज्या वेळेला मतांची ही मोजणी होत असते त्याच वेळेला पक्षाचे नेते मंडळी असेल, कार्यकर्ते असेल हे सुद्धा या मतमोजणीच्या 100 मीटर परिसरामध्ये उपलब्ध असतात। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की हा जो निकाल आहे हा बाहेरील स्पीकरद्वारे मोठ्या आवाजात हा बाहेर नेमका निकाल कशा प्रकारे लागलाय, किती फेरी आणि किती निकाल झालाय हा जाहीर केला जातो, तशानुसार समजतं। सध्या जसं मी उल्लेख केला की मुंबईतील काही हाय प्रोफाईल लढत आहेत, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 2 ठिकाणी हाय प्रोफाईल लढत होताना पाहायला मिळत होती। एक होती ती म्हणजे ही माहीम विधानसभा मतदारसंघ, दुसरा म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ। तर महाराष्ट्रामध्ये जर हाय प्रोफाईल लढत जर पाहिली तर तिकडे बारामतीत होताना पाहायला मिळत होती। सध्या जर आपण माहीमबाबत जर चर्चा केली तर माहीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार आहेत अमित ठाकरे हे पोस्टल मतांद्वारे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 8:30 वाजता ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीच्या सुरुवात झाली होती। ईव्हीएम मशीनद्वारे जे मतदान झालं होतं त्या ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीला खरं तर 8:30 वाजता सुरुवात झाली आणि ज्या प्रकारे ही सुरुवात झाली त्यानुसारच जर आपण पाहिलं एकंदरीत अमित ठाकरे हे सुरुवातीला आपण पाहतो पोस्टलद्वारे हे आघाडीवर होते। मात्र सध्या एकंदरीत पाहतो की सध्या मोजणी ही सुरू झालेली आहे। 1 तासाभराने आपल्याला नेमकं कशा प्रकारे ईव्हीएम मध्ये मोजणी झाली आहे, त्या ईव्हीएम मोजणी अंती पहिल्या फेरीअंती पहिला कल काय तो हे आपल्याला समजणार आहे। मात्र पोस्टलद्वारे जर सध्या कल आपण जर पाहायला गेलं तर तो निश्चितच आपण पाहणार आहोत। संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या आपण जाणून घेत असतो तर महायुती ही 151 तर दुसरीकडे आपण पाहतो 125 एकंदरीत आपण पाहतोय की अशा प्रकारच्या जागा होत्या। तर त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये महायुती या 14 आहेत, महायुती 6 आणि अदर ज्या प्रकारे आपण पाहतोय एका जागेवरती दिसते। ठाणे कोकणमध्ये जर आपण पाहायला गेलं तर महायुती 14, मविया 2 आणि अदर ज्या त्या 2 जागांवरती आता सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती 33, महाविकास आघाडी 14 आणि अदर 3 जागांवरती आघाडीवर पाहायला मिळते। मराठवाड्यात महायुती 32, महाविकास आघाडी 8 आणि अदर ज्या त्या 2 जागांवरती पाहायला मिळते। अशा प्रकारे जर सध्या जर आपण संपूर्ण निकाल पाहिला या ठिकाणी तर आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच पोस्टलद्वारे जी आहे ती मतांची मोजणी जी आहे ती सध्या झालेली आहे आणि आता 8:30 वाजल्यापासून ईव्हीएमद्वारे जे मतदान झालं होतं त्या मतांची मोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। निश्चितच आपण पाहायला गेलं तर एकंदरीत ज्या लढाई होत्या, ज्या हाय प्रोफाईल लढाई मानल्या जात होत्या त्या हाय प्रोफाईल लढाईमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच ही वरळीची जागा होती, दुसरीकडे ही माहीम विधानसभा मतदारसंघ होता। माहीममध्ये सध्या आपण पाहिलं की पोस्टल मतांद्वारे मनसे आघाडीवर आहे। तर वरळीमध्ये जर आपण एकंदरीत पाहायला गेलं तर वरळीमध्ये निश्चितच आदित्य ठाकरे हे पोस्टल मतांद्वारे आघाडीवरती पाहायला मिळत आहे। या हाय प्रोफाईल लढतीमध्ये जसं आपण या मुंबईतील 2 मतदारसंघांबाबत चर्चा केली त्यानुसार बारामतीचा सुद्धा उल्लेख अत्यंत महत्त्वपूर्ण लढतीमध्ये केला जात आहे। कारण बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होते। अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत, तर युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीमध्ये उमेदवार आहेत। सध्या त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पोस्टल मताद्वारे सुरुवातीला जेव्हा
पहिला कल हाती आला होता त्या पहिल्या कलानुसार त्या ठिकाणी युगेंद्र पवार हे आघाडीवर दिसत होते. मात्र थोड्याच वेळाने या पोस्टल मतदानाच्याच वेळेला जेव्हा थोड्याच वेळाने जेव्हा पुन्हा एकदा मोजणीला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र अजित पवार हे आघाडीवरती गेले. त्यामुळे आघाडी पिछाडी ही सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आता सध्या पोस्टल मतांद्वारे अमित ठाकरे हे आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. मात्र निश्चितच ईव्हीएमचा पहिला कल काय सांगतो, ईव्हीएमचे जवळपास आपण जर संपूर्ण पाहायला गेलं तर 26 कल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या कलांनुसार निश्चितच नेमका निकाल काय लागतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची सुद्धा ही गर्दी जी आहे ती इथे होताना पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः जर आपण पाहिलं समोर ही मतांची मोजणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. माहीममध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान झालं त्या तिकडच्या सर्व ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्णपणे हा जो परिसर पाहिला हा परिसर पूर्णपणे हा पोलिसांच्या निगराणाखाली पाहायला मिळतोय. पोलिसांचं बॅरिगेटिंग असेल ह्या यापासून ते अगदी त्या टोकापर्यंत जर आपण पाहिलं हा संपूर्ण दादरचा अँटोनिया डिसिल्वाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्णपणे पोलिसांचं संरक्षण पाहायला मिळतं. दुसरीकडे या मार्गावरून जो आपण पाहतोय दादर स्थानक परिसरातून ते अगदी पोर्तुगीज चर्चपर्यंत जाणारा जो परिसर आहे त्या परिसरावरती सुद्धा केवळ दुचाकी गाड्या आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आणि मात्र साधारणतः जर आपण पाहिलं पोर्तुगीज चर्चवरून दादरच्या दिशेने जाणारी एकमार्गिका जी आहे ती सध्या सुरू आहे. मात्र दादर स्थानकातून पोर्तुगीज चर्चच्या ठिकाणी जाणारी मार्गिका जी आहे ती मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती बंद ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही माहीम विधानसभा मतदारसंघ पाहिला तर यामध्ये ही हाय प्रोफाईल लढत आहे. हाय प्रोफाईल ही लढत होत असताना कुठेतरी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या सगळ्याची जी आहे आपण पाहतोय काळजी जी आहे ती दक्षता जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते. दरम्यान आज जो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय हा खरं तर देशाचं राजकारण बदलणारा निकाल असणार आहे. कारण नेहमी महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या असतात किंवा महाराष्ट्रातील जे राजकारण असतं ते निश्चितच देशाचं राजकारण बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता जो महाविकास आघाडी आणि महायुती अशी जी लढत होती या मध्ये नेमका निकाल कसा लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच जसं महाविकास आघाडीचं तिहेरी सरकार होतं, महायुतीचं सुद्धा तिहेरी सरकार होतं, त्यानुसार आताचे आगामी सरकार होणार आहे ते सुद्धा असंच तीन पक्षांचं एकत्रित सरकार असेल असं बोललं जातंय. मात्र या सगळ्यामध्ये जरी सुद्धा यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर जसा वारंवार उल्लेख हा बहुमताचा केला जातो त्यानुसार जर आपण पाहायला गेलं तर जे एक्झिट पोल समोर आले होते त्याच्यामध्ये निश्चितच कोणालाही बहुमत नव्हतं. आता बहुमत कोणाला नसल्यामुळे नेमकं यामध्ये फायदा कोणाचा असणार आहे तर बंडखोर आणि अपक्ष उमेदवार होते त्यांचा. कारण अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीशिवाय कोणालाच आपलं सरकार स्थापन करता येणार नाहीये. कारण बंडखोरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या लढवल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी असो किंवा महायुती नेमकं कोण सर्वाधिक जागा मिळवतं, नेमकं कोण बंडखोरांनी जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना आपल्याकडे वळवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आपण पाहतो की जसं पोस्टल मतांचा कल समोर येतोय किंवा ईव्हीएम मशीनचा कल आता समोर येईल, ज्या प्रकारे आघाडी पिछाडी पाहायला मिळत आहे आणि सद्यस्थितीत जो आमदार असेल किंवा जो उमेदवार असेल हा आघाडीवर पाहायला मिळत आहे त्यांच्यासाठी कुठेतरी विमानं, हेलिकॉप्टर आणि हॉटेल सुद्धा तयार ठेवल्याची माहिती जी आहे ती समोर येते महाविकास आघाडीकडून. साधारण आपण जर पाहिलं गेलं तर मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे आमदार असतील त्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीचा असेल. दुसरीकडे महायुतीने सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न केल्याचं समजतं. त्यामुळे निश्चित आजचा जो निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती जर आपण पाहिलं तर आज दिवसभरात कशा प्रकारे निकाल लागतोय, मुंबईच्या हाय प्रोफाईल लढतीचा निकाल कसा लागतो आहे, बारामतीचा निकाल कसा लागतो आहे, संपूर्ण राज्याचा ज्या ज्या ठिकाणी हाय प्रोफाईल लढती आहे त्याचा निकाल कसा लागतो, कशा प्रकारे ही मतांची मोजणी होते, कशा प्रकारे राज्याचं राजकारण राहणार आहे यापुढे, या सगळ्याची सविस्तर माहिती तुम्ही माय महानगरच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.